काही पोरांची मस्ती झाली इथं. ये हाय चला जावाल भाई पहिलेच ताव मारून मोकलं. हाय गाईज, आज आम्हाला नेवली गावातच भास्करमाची रिटायरमेंटची ऑर्डर आहे. आज आम्ही सर्व 5:30चा टाईम दिली. आम्हाला सर्वांना 5ला जमायचं आज 5:30 वाजेपर्यंत. आता बघू, मी लवकरला ज्याने सामान न्यायची बोली आहे. तर त्याचा योग्य सण फोन होता. आता बघू कितीला येतं माहीत नाही. मी 4:15ला आले इथं. तर माझा मी इन्स्ट्रुमेंट ह्याचा निघतो, तयारी करायला लागला. तर योगेश पण काय गेलो नाही तर बघायला पण मी. बघू नये काय त्यांची तयारी कशी घेते. आता इन्स्ट्रुमेंट घेतो मी पहिले, मग निघता तिकडं. शेष पोचलो. यो मस्त इथं हॉल सारखं केले सत्कार समारोहासाठी. कूलर बिलर ठेवायचं म्हणजे संध्याकाळचा कार्यक्रम मस्त हॉल इथं. भाऊजी, ओ भाऊजी, भाऊजींची मजा चालली. जावयाला कामाला लावले तर आम्हाला बर्नाट म्हणून मदतीला आल्या. हा चेक येणार का वारीव? अरे योगेश नाही पण गेल मग निघत. त्या फ्लावर वगैरे आवरू काय ना कधी. इधर वेज आहे का? काही राईसला पाणी गरम ठेवले, ते भाजी करायला घेतले मिक्स आमच्या आजच्या. आता भाऊ तिथून काय झाले, त्या साईडला नॉनव्हेज आहे. तिथे जावेला कामाला लावले. कोण कोण जातात आहे का? अरे का निघत आले ऑफिस से मी. ऐसे कुछ पतेला वगैरह कुछ. हाँ इकडे बघ, इकडे नीट बघ. अरेस जरा खाली अकर थांब जरा. अरे तू भी देख. अरे इकडे बघ ना तू. हाँ चकाचक पुढच्या वर्षी लागीन. अरे अरे मुंडीचा वास आला. शनिवारी पेपरानं बरं वाटलं जरा. शाकाहारी पण है भाऊ, शाकाहारी भी है. क्या? मांसाहारी शाकाहारी दोनों है. हाँ दोनों है, चलेगा हमको. दोनों भी चलेगा, दोनों भी चलेगा. काही मटन. हाँ मनु का बंद, मनु का का अनु कल चालली. म्हणजे आज घरांची सगळी जिलेन ऑफिसला जिलेन म्हणजे चोरी करता प्लॅन याचा खजिना बघा. लुट वगैरे घरात कुणीच नाही बघायला. सगळी फरार आहेत. म्हणजे आखा अड्डा आमच्या ताब्यानंच आहे. म्हणजे हा 2 व्हेज नॉन व्हेज हे त्यांचं रेग्युलर किचन इथे हॉटेलचा. काय ज्या मटण खाला. योगेश शेठचा बंगला. आता मामा रिटायर झाला. मामाला रिटायरमेंटचा पैसे ठेवायला बंगला फटात पेंडिंग काम होईल. चकाचक पुढच्या लगीन पण याला 4 व्हीलर पण घ्यायचे. सगळं चकाचक याचा करायचा.
भाऊजी इकडे बघा तुम्ही. मामा तुम्ही पण बघा जरा. इकडे बघा भाऊजी. तारीची दारू हा असं नाही तारी ना बिरी. हा टोप पण म्हणतो जरा. गाय जाधव गॅम कुणीच नाही खाली हायरस आली तर भाऊजी सर नसते काम झालं असं कुणीच नाही कुटुंबदार. आता माहीत ना कळतं आता कळतं भुरे यांच्या बड्डे पण माहीत नाही नक्की कुठं गँग झाली. बघा बघा आता संच किती येतात ती. आता गाजर वगैरे कापले आम्ही तर खायला घेतले. व्हेज या साईडला नॉनव्हेज डेकोरेशन घेतले रांधाला. आम्हाला 6:30-7चा टायमिंग दिले. बघू पाणी मारू येतं. कांदा कुठं कापायचा मामा. कपले का कांदा कपले कापू कपले कपले. एक साईडला बंगल्याचं काम चालू आहे यांचा. घरगुती जेवण भेटतं इथं सीन एकदम जबरदस्त. जाम गर्दी असतं. आता आजचा जरा सुट्टीच झाली यांची रिटायरमेंटच्या. तर अख्खा फुल पॅक असतं. वारायला तर जागा पण नाही भेटली तर आज सुट्टी सगळे ना. राधाबाई इकडे बस. हा आज घर सगळं राधाबाईच्या अंडरमध्ये. राधाबाई इथली बिग बॉस. आज घरची बिग बॉस राधाबाई की जय हो. आज बिग बॉस घरात कोण ना तूच इथली बिग बॉस. कोण ना व्हिडिओ करता हो. कांदा बाबा पिरी हरकत आहे. गाई या बाई 5वीचं नाही इथे रिटायरमेंटचं. गाई चाकणार का 5वीचं नसतं ना या घरचं. इथे आता 5वी थोडी आपली. त्याला नाट्टा तोच चाक ना नाट्टा. आमचे वरिष्ठ बंधू बादशाह भाऊ आले दिशी. मँगो कलर मँगो सिद्धे बघ. बादशाह हे बादशाह घे ना. फोन कर ठेव झाकण लावून ठेव. आमचे गावचे वॉटर सप्लायर विलास भाऊ. व्हिडिओ ब्लॉकला टाकीन. काय सण मस्त माहिती. तिसरी वेळ खायची सण भारी झाले. भेजांच बरोबर भेजी झाला का टॉप. यो ठेव तो विला त्याचे. गाई सगळी पाहुणे मांडलेली आहे. खाली मी हरेश आणि बादशाह आले. बाकी नागाना काही कोणचा आता पता नाही दिसेल. भाऊ कोण कवा येतं संत आहे नाही. अशा चणच भारी वाटलं.
काका होऊन दे डालमुंडी भैयासारखे धंदा नको नाही का काय भैयासारखे धंदा नको तेल बिल पते ना तुला आज कसं वाटतं काकूच रिटायरमेंट होतं आज कसं घ्यायचं म्हणजे तुला कसं वाटत हा खूप आनंद होतोय आणि खूप मजा करणार होतो आम्ही. दुःख पण होतं ना रे. कसं काय काकू 60 वर्ष मी डोकरा झाला. हर चुलीचा फाट्या लोट लोट ग सविता चुलीचा फाट्या लोट. मग संध्याकाळी एन्जॉयचा काय काय करायचं मग हे त्यांनी प्रेरणा जवानाचा करा. काही हात तो सुरू योगेश आणि पप्पा मच्छी कापायचा बघा इथं पुरा मेजरमेंट ठेवले इथं धारवीर लावायचा आज सगळं साहित्य यानंच कापले आज रिटायरमेंट सूर्याची ना धन्याची एक साथ तर डाळ बी फुगवायला घेतली मस्त जरा सगळी डाळ घालून रली तर न्यावं आपणच कसं आपल्याला डोक्याला ताप नको बाकी कोण आहे इथं त्याची तुम्ही आम्हा मसाला करता ना काय डालमुंडीला मसाला एवढं लागतं काही ठिकाणी मसाल्याचं हिशोब कोण लावून जमं नाही यांचा अंदाज असतं कसा हळद मसाला सर्व वरचे टाकणं बरं सर्व काय ओके झाला आता फक्त डालमुंडी राहिले डालमुंडी झाला इथं तेवढे येतील तिकडून त्यांचं काही कार्यक्रम आहे त्यांचा ऑफिसला काय तिथे कंपनीत हा मग तू बघशील जाऊ ना तुझ्या पोरीची हळदी निघली आणि तुझ्या तर तुला माहिती नाही डालमुंडी जरा कसं मोबाईल आहे का तुझा मग दे ना लगेच करता हो डालमुंडी झाली का आमचं जेवण झाला मग बँड वाजत आणायचा शेटला नुसतं नाचवीत मग सटके जेवाला काय तर मसाला रेडी झाले इथे शिन आता मुंडी टाकायला घेतले ग्लास उशील काल तर चौरा पाणी काढायला तेल टाकायचं पाणी चौरा पाणी पण आपल्याला मटण कापल्या डोक्याला तापणार आलं मुंडींच्या डाळ कमी ना मुंडी जास्त काही कावळले नाही तर मुंडीच्या असं हो फळाला मग यो झाल्यावर बसतच पार्टी करला भरून ये कालचा नसून ह्या पिशीन भरून पार्सल उद्या धुरी हॉटेल ठेवणार गाईज बघा डालीपेक्षा जास्त मुंडी इथं आज म्हणजे मस्त मजेल मजा म्हणजे धमाकेदार सर्व ओके झालं राईस डालमुंडी वगैरे टाकले डालमुंडी आता शिजल होते अर्धी शिजली पण असेल तर बघू कलर जास्त आहे दुसरा टाकू झाले अर्धी झाली तर कलर कमी आहे पूर्ण झाल्यावर लय मजा येणार लय मजा म्हणजे आम्हाला चावायला लागणार ती कच्ची राहिली तरी चावू आम्ही सोडणे पण आज चावू खलास कलर कमी आहे जरा अर्धी शिजले बघू नंतर आता डालबिल टाकल्यावर करू बरोबर खुशबू भारी येतं तो काय बोल कारा त्या खालती काही डाळ बनले फेस आली दिसतं डालमुंडीला असं कसं वाटतं म्हणजे असं कसं फील होतं गरम आहे ना जरा वा मस्त जबरदस्त
मस्त असं वाटतं म्हणजे दादाशी चेक बघ जास्त टाइम लागला थंडा होता तर मग ते गरम करू. नाही राहून दे, राहून दे. नाही राहू दे. थंड लावून दे. हो मग ठेवा. खायला एक कोत्ता. अरे तसा नाही तुमचा कसा का भाऊ ठेवा तुमचा सगळ्या यानेच केलं तो. काही रांधाला सगळी मामा गँग आहे का दाखवू मामा सांगू दाखवू. तुम्ही मोबाईल मध्ये बोला ना बांगलादेश हा, मी बांगलादेश शाळेला हेडूसन शाळेला बादशाचा नेवाल शाळे कैसन बा ठीक बा. हम बांगलादेश से आया है. काही मस्त वाश येतो या संध्याकाळी जेवला बस ना. जबरदस्त. काही आता अर्धे घंट्यात पोचतील तिथे शीन बँडवाल्यांनी मी फोन केले आता आम्ही जाऊ तिथे वाजवायला आणू इथं कारण येताना बऱ्याच टायमाला नाचतील बिचतील तुम्हाला माहिती आहे बँडवाजल्या बऱ्याच जणांच्या अंग बाहेर येतात तर इथं पण झाले थोडं मुंडीच राहिले कारण मुंडी बाकी सर्व ओके झाले वेज पण आता निघतो आम्ही तिकडशीन मग आता येत बघू आता अर्धा घंटा बोलले नक्की अर्ध्या घंट्याने तर एक घंट्यान माहीत ना मध्ये वाजून आले संध्याकाळचा कार्यक्रम इथं तर इथं किती पब्लिक येईल माहीत नाही दुसरा वाढदिवस पण यांच्या कुटुंबान बघू किती पब्लिक येते ती माहीत नाही. भास्कर मामा आला तर निघले सगळे फटळ निघली इथून वाजवायला रद्दीत मागवली त्यांनी सर्व श्यामामा वगैरे थांबले त्याचा हारबीर घेऊन शॉलबीर घेऊन व रतली शेठचा आता निघतील आले चला पुढे चला कुठं नवर रिटर्न झालं तर मजा बा पाहिजे.
गाईज रिटायरमेंटची रॅली व्यवस्थित फुटली, मजेन गेली सर्व. आम्ही इन्स्ट्रुमेंट ठेवून आलो. आता जाते तिथे फक्त जेवण चालू होईल, वाराला मदत करत आहोत. थोडा व्हिडिओ शूट करू आपण मग घरी. तर बघू तिथं किती टाईम लागते यांना. गाईज पोरांची मस्ती झाली इथं. ये आहे चला जेवायला भाई पहिलेच ताव मारून मोकलं. बजापूरहून आलेले आपले कडाकणे साहेब, रवींद्र लोकरे साहेब या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद. खास करून ज्यांच्या अभिष्टापची मंडळी या ठिकाणी येत आहेत, पाहुणे आणि मान्यवर जे लांब लांबून आलेले पाहुणे आहेत, आज नाशिक पुण्याहून शिर्डीवरून या सर्व पाहुण्यांनी एकत्रित येऊन या आमच्या जाधव साहेबांचा सत्कार सोहळा पार पाडायचा. सत्कार मूर्ती पाहतो आपण भास्कर जाधव. अनेक वर्ष 36 वर्ष त्यांनी आपलं आयुष्य पोस्ट टपाल खात्यामध्ये घालवलं आणि निवृत्तीची आज घोषणा त्यांची झाली आणि खऱ्या अर्थाने आज दुसऱ्या पर्वाला त्यांच्या सुरुवात होत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. खास करून मला एक गोष्ट सांगावी वाटते, आमचे विठ्ठल भोईर कुठे हजर नसतात, पण आमचे आज विठ्ठल भोईर आमचे गावचे जरा ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं. आपला सगळा ग्रुप घेऊन या. तुमचा जो ग्रुप आहे ग्रुपमध्ये या, ग्रुपमध्ये या, पटकन आवरून जाईल सगळ्यांचा. विठ्ठल भोईर आपला ग्रुप तयार करा, पटकन या. लक्ष्मण भोईर थांबा, तुम्ही सगळ्या ग्रुप मध्ये या. त्याच्या भावंदांना बोलतो तो ग्रुप मध्ये. चला या सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं, अधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं, सर्वांचं मनापासून. बरेचसे पाहुणे मंडळी अजून बाकी होते, मला वाटतं आपले मेहुणे मंडळी अजून बाकी आहे. सगळ्यांनी या ना जरा. मोहन दादा, बालादादा सर्वांना घेऊन या. ते लक्ष्मण मामा, अरे लक्ष्मण मामा का लक्ष्मण का. काय जेवणाला चालू झाले तशी व्हेज नॉनव्हेज वरती रिक्रेशन तो बनायला चालले जरा आम्ही. ड्रायव्हर कोण बनाय रे तुमको. जाऊ दे आप गाई जाधव फॅमिली अख्खे दिसन आली आई कोण बघा मग यो तर बघा आई शेवट भात तुम्हीच टेकलं वाटतं राधा. तो मी कुठं होतो, मी तेव्हा झोपायला गेलतो, सकाळपासून दुपारपर्यंत होतो तेव्हा झोपायला गेलतो. पेमेल घेतला ना बाई तो. गाई सकाळपासून सगळा भात सगळा त्याने निंबू निंबू सगळं त्यानेच केलं. गाई मेहनती मुलगा, मी सकाळपासून मेहनतीच ना. गाई आमचा गणित दादाले बालजी तिरुपतीला आला ना, विमानानं गेलतो. गाईज बघा केस पण काढून आले. प्रसाद वगैरे आणलेला तू भेटला नाही. नाही आम्हाला प्रसाद आताच भेटलाय मिरच्यांचा टोप. आता काकांची हे आहे ना सेवानिवृत्ती, तिकडे आलो मी. हा मग ठीक आहे ठीक आहे. बाबा आबोला हा पोट भरून जेवा का, काय रागदोष नका मानू. कसं मिरची आम्हाला हातात भेटले ना म्हणून रागदोष नका मानू. हो गाईज आताशी जेवलो, फुल मजा आली. जेवण पण जबरदस्त होता. जरा वेळ झाली, झोपायला लागली म्हणा. तर देवेशला घेऊन निघलं मी. भरपूर वेळ होईल इथं आधी मंडळी येतं त्यांची. म्हणजे गाईज तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.